नमस्कार. तर आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत साखर आंबा कसा बनवायचा. हा जो साखर आंबा आहे तो आपण वर्षभरासाठी साठवून ठेवू शकतो. तर त्यासाठी लागणारं साहित्य काय काय घेतलं ते पाहूया. कैरी घेतलेली आहे 1 किलो. कैरी घेताना मी काय केलेलं आहे, तोतापुरी कैरी घेतलेली आहे, जेणेकरून आपल्याला साखर आंबा जो आहे तो काय होणार नाही, जास्त आंबट होणार नाही. 1 किलो कैरी घेतलेली आहे, तर त्यासाठी आपल्याला जवळजवळ अर्धा किलो इतकी साखर लागेल. त्यानंतर आपल्याला एक 8 ते 10 लवंग आणि 1 टेबलस्पून होईल एवढी वेलची पावडर. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मी कैरी जी होती ती एक अर्धा तास पाण्यात भिजत ठेवली होती. आता आपण ती काय करूया, स्वच्छ धुवून त्याचा चीक जो आहे तो पूर्ण काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, त्याची साल काढून घ्यायची आहे. तर मी आता पहिल्यांदा काय केलेलं आहे, सगळ्या कैऱ्या ज्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. कैरी स्वच्छ धुवून झालेली आहे. त्यानंतर मी काय करणार आहे, ती पूर्ण कोरड्या कापडानं पुसून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याची साल जी आहे ती काढून घ्यायची आहे. तर आता आपण काय करतो आहे, सगळ्या कैरीची साल जी आहे ती काढून घेणार आहे. अशा प्रकारे आपण सगळ्या कैरींच्या साल ज्या आहेत त्या काढून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, कैरी जी आहे ती किसून घ्यायची आहे. त्यासाठी आता मी काय करणार आहे, किसणीवर कैरी जी आहे ती आपल्याला किसून घ्यायची आहे. कैरीचा किस जो आहे तो करताना तुम्हाला काय करायचे आहे, आपल्याला ज्या प्रमाणात जसा तुम्हाला बारीक मोठा लागणार असेल त्याप्रमाणे तुम्ही किसणी वापरू शकता. मी कैरीचा किस पाडताना काय करणार आहे, मीडियम साईजच्या स्लायसरनं पाडणार आहे, जेणेकरून तो खूप बारीकही नको आणि खूप मोठाही नको. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, सगळ्या कैऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित किसून घेतलेल्या आहेत. त्यानंतर मी कैरीचा किस जो आहे तो काय करणार आहे, एका कोणत्याही वाटीनं तुम्ही मोजू शकता. तर आता अशा प्रकारे जो कैरीचा किस झाला होता तो माझा जवळजवळ काय झालेला आहे, एक 4 वाटी होईल इतका कैरीचा किस झालेला आहे. तो मी एका भांड्यामध्ये काय घेतलेला आहे, मोजून घेतलेला आहे. कैरीचा किस आपला 4 वाटी होईल इतका झालेला आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये काय घालणार आहे, साखर घालणार आहे. ज्या भांड्यानं आपण कैरीचा किस मोजला होता त्याच भांड्यानं आपल्याला साखर घ्यायची आहे. तर आपला 4 वाटी कैरीचा किस होता, तर त्यासाठी मी काय करणार आहे, 2 वाटी होईल इतकी काय करते आहे, साखर ॲड करते आहे. आता हे मिश्रण जे होतं ते मी काय केलेलं आहे, गॅसवर ठेवणार आहे. तर आपल्याला मीडियम फ्लेमवर मी गॅस ऑन केलेला आहे. तर त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, साखर आणि जो आंब्याचा कैरीचा किस होता तो आपल्याला काय करायचा आहे, सतत एकसारखा हलवून घ्यायचा आहे. नंतर हळूहळू काय होईल, साखर जी आहे ती विरघळू लागेल. हे करताना आपल्याला काय करायचं आहे, साखर आणि कैरीचा किस जो आहे तो सतत काय करायचा आहे, हलवत राहायचा आहे. नाहीतर साखर खाली लागून काय होईल, तो करपून जाईल. आणि भांडं घेताना पण आपल्याला काय करायचं आहे, एक जाड बुडाचं असं भांडं घ्यायचं आहे. पातळ भांडं जर तुमचं हलकं असेल तर त्याच्यामध्ये काय होईल, साखर जी आहे ती खाली करपून जाईल. त्यामुळे भांडं घेताना आपल्याला काय घ्यायचं आहे, थोडंसं जाड असंच घ्यायचं आहे. आता साखर जी आहे ती आपली हळूहळू काय झालेली आहे, विरघळू लागलेली आहे. त्यावेळी आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती काय करायची आहे, मंद करायची आहे. आता बघा साखर विरघळलेली आहे आणि त्याचा काय होईल, हळूहळू आपण हलवल्यानंतर त्याचा पाक येईल. तर आपल्याला तो पाक जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, एकतारी होईल असा पाक यायला पाहिजे. साखर जी आहे ती पूर्ण विरघळलेली आहे आणि आता काय झालं आहे, पाक यायला सुरुवात झालेली आहे. याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं पाणी ॲड केलेलं नाही आहे. जे कैरीचं मिक्सचर होतं आणि साखर ह्याच्यामुळंच काय झालेलं आहे, आपलं त्याला पाक यायला सुरुवात झालेली आहे. तर आता बघा सतत आपण हलवून घेतो आहे ते. तर आता आपला साखरेचा जो पाक आहे, एकतारी पाक असा जो आहे तो आलेला आहे. पाक आला की आपला जो साखर आंबा जो आहे तो तयार झालेला आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे, खाली घेऊन त्याच्यामध्ये आपण 8 ते 10 लवंग ॲड केलेले आहेत आणि 1 टेबलस्पून होईल एवढी काय घेतलेली आहे, वेलची पावडर ॲड केलेली आहे. हे आपण चांगलं काय करतो आहे, मिक्स करून घेतो आहे. आणि मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला ते पूर्ण मिक्सचर जे आहे ते काय करायचं आहे, थंड होऊ द्यायचं आहे चांगलं. आणि थंड झाल्यानंतर आपण तो साखरांबा जो आहे तो काय करायचा आहे, आपल्याला काचेच्या बरणीमध्ये हा जो साखर आंबा आहे तो आपल्याला काय करायचा आहे, भरून ठेवायचा आहे. लोणची वगैरे आपण ठेवण्यासाठी शक्यतो काय करायचं आहे, काचेच्या बरणीचा वापर करायचा आहे. प्लास्टिकच्या बरणीमध्ये जास्त दिवस लोणचं हे काय होत नाही, व्यवस्थित राहत नाही.
हा जो साखर आंबा आहे तो आपण काय करू शकतो, वर्षभरासाठी फ्रीजशिवायसुद्धा साठवून ठेवू शकतो. तर ही होती आपली आजची साखर आंबा तयार करण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.